नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सराव संच 2.1 म्हणजेच वर्ग समीकरण ह्या पाठामधला आपण सराव संच 2.1 सोडवलेला होता. तो पूर्णही केला होता. आज आपण सराव संच 2.2ला सुरुवात करतो आहे. तर प्रश्न असा आहे की पुढील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. आता बघा, पहिलं जे समीकरण आहे ते आहे एक्स वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. आता हे जे वर्ग समीकरण आहे त्याचे आपल्याला काय करायचं आहे, मुळं जी आहेत ती शोधायची आहेत. अवयव पद्धतीनं त्याची मुळं आपल्याला शोधायची आहेत. आता सुरुवातीला काय करायचं, हा इथला जो अंक आहे तो अंक आणि पहिल्या चलाचा सहगुणक यांचा गुणाकार करायचा. म्हणजे आता इथं या चलाला सहगुणक नाही आहे, म्हणजे काय असणार आहे, 1 असणार आहे. मग 54 गुणिले 1 किती होणार, 54. मग आपल्याला या 54चे असे 2 अवयव पाडायचे आहेत की त्याची बेरीज किंवा वजाबाकी जे काय असेल ते चिन्हानुसार ते किती आलं पाहिजे, 15. म्हणजे मधल्या पदा एवढं आलं पाहिजे. बघा, मी परत एकदा सांगते, हे जे शेवटचं पद आहे समीकरणामधलं त्याचा आणि पहिल्या चलाचा सहगुणक यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. तर इथं या चलाला सहगुणक नाही आहे म्हणजे काय असणार आहे, 1 असणार आहे. मग 54 गुणिले 1 54. ठीक आहे. मग या 54चे असे 2 अवयव पाडायचे की त्याची बेरीज असो किंवा वजाबाकी असो, जे काही चिन्हानुसार तिथं परफेक्ट 2 पदं येतील ते काय आलं पाहिजे, त्याचं आन्सर तर ही मधली संख्या आली पाहिजे. बघा, आता फॉर एक्झाम्पल आपण हे 54चे 2 अवयव असे पाडूया की त्याची बेरीज किंवा वजाबाकी किती यायला हवी, 15 यायला हवी. मग 6 9 54 किंवा 9 7 54 ह्या दोन्हीपैकी आपण घेऊ शकतो. म्हणजे हे एकच आहे. बघा, 9 आणि 6 हे 2 अवयव आपण घेतले. आता इथं ह्या दोघांची आपल्याला बेरीज किती येते, 15 येते. मग या दोघांना चिन्हही त्याच पद्धतीनं घ्यायला लागणार आहेत की तिथं यांची बेरीज येईल. म्हणजे बघा, जर मी 9ला अधिक चिन्ह घेतलं, ह्याला वजा घेतलं तर काय होईल, अपोजिट चिन्ह आहे त्यांची काय होईल, वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. आणि जर बेरीज घेतली तर इथं चिन्ह वजा आहे, त्यामुळे बेरीज घेऊन पण चालणार नाही. मग या दोन्हीला आपल्याला काय करायला लागणार आहे, वजा चिन्ह घ्यावं लागणार आहे. मग बघा, वजा गुणिले वजा अधिक 9 7 54 आणि वजा वजा होताना बेरीज आणि चिन्ह वजाच लागते. 9 आणि 6 15. म्हणजे हे 2 अवयव आपल्या दोन्ही कंडिशनमध्ये काय होत आहेत, प्रॉपर बसत आहेत. म्हणून आपण ही 2 पदं घेतली. आता बघा, मग ती मांडूयात. एक्स वर्ग वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0. आता इथं पहिल्या 2 पदांचा एक गट करायचा, दुसऱ्या 2 पदांचा एक गट करायचा. त्याच्यानंतर बघा, पहिल्या 2 पदांना आपण घेतले हे करून, तर त्यातून कॉमन काय निघतंय तर एक्सचा इथं स्क्वेअर आहे आणि इथं एक्स आहे. मग मी जर एक्स बाहेर काढला तर माझा आतमध्ये राहील एक्स वजा 9. बघा, जर हा मी कंस सोडवला तर उत्तर हे येतं आहे, एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग अधिक गुणिले वजा वजा 9x. ठीक आहे. आता इथं ह्या दोघांसाठी पण सेम तसंच करायचं. मग जर मी 6 बाहेर घेतलं तर आतमध्ये काय राहील, एक्स वजा 9. हे 2 जे कंस आहेत ते सेम आले पाहिजेत. ठीक आहे. 2 कंस काय आले पाहिजेत, सेम आले पाहिजेत. आता इथं सोडवल्यानंतर बघा, वजा गुणिले अधिक वजा 6x वजा गुणिले वजा अधिक 9 7 54. ठीक आहे. 2 कंस काय आले, आपले सेम आले. आता जेव्हा 2 कंस सेम येतात त्यापैकी काय घ्यायचा, एकच कंस घ्यायचा, एक्स वजा 9. आणि जे बाहेर आहेत, कंसाच्या बाहेर जी 2 पदं राहिलेली आहेत ती एका कंसामध्ये लिहून घ्यायची बरोबर 0.
आता आपण काय करणार आहे बघा, दोन्हींसाठी वेगवेगळं मांडून घेणार आहे आपण. x वजा 9 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. मग हे 9 मी इकडं नेले, x बरोबर वजाचे अधिक 9 झाले किंवा x बरोबर हे 6. मग आपल्या या वर्ग समीकरणाचे अवयव काय निघाले, 9 किंवा 6. आता दुसरं एक्झाम्पल आहे बघा, एक्सचा वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0. आता मी काय सांगितलं मगाशी की जे शेवटचं पद आहे आणि पहिल्या चलाचा सहगुणक यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. इथं सुद्धा एकच हा सहगुणक आहे, म्हणजे वजा 20 एक्के 20. आता ह्या 20चे असे 2 फॅक्टर पाडायचे की त्याची बेरीज किंवा वजाबाकी काय आली पाहिजे, इथं मधल्या पदा एवढी आली पाहिजे. मग काय येईल रे, 10 दुने 20 येते बरोबर. आणि पण 10 दुने 20 जर केलं तर त्याची बेरीज किंवा वजाबाकी इथं काय ती जमत नाही. अजून काय येऊ शकतं, 5 चोक 20 येऊ शकतं. आता आपल्याला बघा काय करायचं आहे, इथं वजा आलं पाहिजे आणि इथं अधिक आलं पाहिजे. मग मी 5ला अधिक चिन्ह देते, ह्याला वजा देते. मग बघा अधिक गुणिले वजा वजा 5 चोक 20, इथं पण प्रॉपर होतं आहे. आता इथं अधिक आणि वजा अपोजिट चिन्ह आहेत, होताना वजाबाकी होईल, मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल, म्हणजे उत्तर राहील 1. ही 2 पदं इथं व्यवस्थित फिट होत आहेत. बघा, एक्सचा वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. परत आता ही 2 पदं एकत्र करा आणि ही 2 पदं एकत्र करा. आता एकत्र केल्यानंतर कॉमन काय राहील त्यांच्यामध्ये, x बाहेर येईल, आतमध्ये x अधिक 5. इथं येईल बाहेर वजा 4 कंसात x अधिक 5 बरोबर 0. सोडवून बघा, x गुणिले x एक्सचा वर्ग, x गुणिले 5 5x, इथं वजा 4x आणि अधिक गुणिले वजा वजा 4 पंचे 20 होते. 2 कंस सेम आले, 2 कंस सेम आले की आपण ते एकदाच घेतो आणि इथं जे कंसाच्या बाहेर 2 पदं आहेत ती एका कंसामध्ये घेतो. परत त्यांच्यासाठी आपण सेपरेट मांडणी करूया. x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. मग x बरोबर वजा 5 किंवा x बरोबर 4, ही 2 मूळ आपल्याला मिळाली. आता तिसरा आहे प्रश्न, 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. आता इथं 13 आणि इथं 2, आता इथं सहगुणक आलेला आहे बघा, 13 दुने 26. आपल्याला 26चे काय पाडायचे, फॅक्टर पाडायचे. ते कसे आले पाहिजेत, त्याची बेरीज किंवा वजाबाकी 27 आली पाहिजे. बघा काय पडतील फॅक्टर. मग जर आपण 26 एक्के 26 जर घेतलं तर इथं गुणाकार तोच येतोय आणि 26मध्ये 1 मिळवला तर 27 येते. म्हणजे आपण दोघांची काय करूयात, बेरीज करूयात. म्हणजे दोघांनाही चिन्ह काय घेऊया, प्लस प्लस घेऊया. मग आता 2y वर्ग अधिक 26y अधिक y अधिक 13 बरोबर 0. आता ही 2 पदं एकत्र करा, ही 2 पदं एकत्र करा. आता यामध्ये कॉमन काय येईल बघा, यामध्ये 2y बाहेर येईल, आतमध्ये राहील y अधिक 13. सोडवून बघा, इथं 2yचा वर्ग आणि 13 दुने 26y. त्याच्यानंतर इथं बाहेर काय येईल, इथं बाहेर येईल 1, कारण इथं y एकटाच आहे. आत येईल y अधिक 13. कंस हे 2 सेम येतातच, त्यामुळे आता 2 कंस सेम आले की ते काय करतो आपण, एकदाच घेतो, y अधिक 13 आणि दुसऱ्या कंसामध्ये 2y, म्हणजे जे कंसाच्या बाहेर जी पदं राहत आहेत ती एका कंसामध्ये आपण घेतो. परत बघा y अधिक
13 बरोबर 0 किंवा 2y अधिक 1 बरोबर 0. मग y बरोबर -13 किंवा 2y बरोबर -1, y बरोबर -1 आणि हे 2 इकडे जातील, y - 1/2 अशी 2 पदं आपल्याला मिळतील. त्यानंतर पुढचा आहे बघा 5m² बरोबर 22m अधिक 15. आता या समीकरणात आपल्याला काय करायचे, आधी त्याला कन्वर्ट करूया रेग्युलरमध्ये. मग काय येईल इथं 5m² हे -22m - 15 बरोबर 0. ही 2 पदं बरोबर चिन्हाची आपण काय आणली, ह्या बाजूला आणली, त्यामुळे ती धनची ऋण झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, 15 आणि 5चा गुणाकार करायचा आहे. मग इथं काय येईल -15 अधिक 5 यांचा गुणाकार -75. आता -75चे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे की त्याची बेरीज किंवा वजाबाकी काय येईल तर -22 येईल. मग कोणते फॅक्टर पडतील तर 25 आणि 3 बघा, 25 तरी 75. मग ह्याला आपण वजा चिन्ह देऊया, ह्याला अधिक देऊया. अधिक गुणिले वजा वजा 25 तरी 75 आणि इथं अपोजिट चिन्ह होताना होईल वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 5m² वजा 25m अधिक 3m वजा 15 बरोबर 0. आता यांचा एक गट करा, यांचा एक गट करा. इथं बाहेर येईल 5m, आतमध्ये येईल m वजा 5. सोडवून बघा, इथं 5m² वजा 5 5 25m. ओके, इथं येईल आतमध्ये बाहेर 3, इथं येईल m वजा 5 बरोबर 0. 3m आणि अधिक वजा वजा 5 तरी 15. ठीक आहे, 2 कंस सेम आले, मी त्यापैकी एकच घेतला m वजा 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये 5m अधिक 3 बरोबर 0. m वजा 5 बरोबर 0, 5m अधिक 3 बरोबर 0. मग आता इथं m बरोबर 5, 5m बरोबर वजा 3, m बरोबर वजा 3/5 ही त्याची 2 मुळं आली. 5वं गणित आहे 2x² वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. आता इथं छेद किती आहे, 2 आहे. मग आता हा आपल्याला घालवायचा आहे. त्याला घालवण्यासाठी आपण काय करणार तर या समीकरणातल्या प्रत्येक पदाला आपण 2ने गुणणार आहोत. बघा 2 गुणिले 2x² वजा 2 गुणिले 2x अधिक 1/2 गुणिले 2 बरोबर 0 गुणिले 2. आता इथं काय होईल, हे 2 एकमेकांना जातील. इथं होईल 4x² वजा 4x अधिक 1 बरोबर ह्यांचा दोघांचा गुणाकार 0च येईल. आता इथं 4 एके 4, मग 4चे असे फॅक्टर पाडायचे की इथं मध्ये त्याचं काय आलं पाहिजे उत्तर. 4चे असे फॅक्टर पाडायचे आहेत की मधल्याची बेरीज किती आली पाहिजे, 4 आली पाहिजे. मग आता इथं -2 घेऊया. बघा 4x² वजा 2x वजा 2x अधिक 1 बरोबर 0. आता इकडे ग्रुप झाला, इकडे ग्रुप झाला.
इथं बाहेर काय येईल 2x, आतमध्ये x वजा इथं पण 2 येईल, 2 आणि 2 4 आहे, त्यामुळे 2x वजा 2 येईल आणि इथं 1 येईल. बघा इथं 2 गुणिले 2 4 आणि xचा वर्ग, परत इथं बे 1 बे आणि 1, म्हणजे हा पण जागच्या जागी जे तुम्ही घेणार आहात ते आधी सोडवून बघायचं की ते योग्य येतंय का. त्यानंतर इथं बाहेर येईल 1, आतमध्ये 2x, इथं चिन्ह लागेल इथं ही चिन्ह येईल वजा 2x आणि आतमध्ये येईल इथं वजा 1 आणि वजा वजा अधिक होईल. त्यानंतर बघा 2 जे कंस आहेत ते आपले सेम आलेले आहेत. 2x वजा 1 आणि 2x वजा 1 बरोबर 0. दोन्हीही कंस आपले सेम आलेले आहेत. म्हणजे याचं ह्याचं मूळ काय येईल 2x वजा 1 बरोबर 0, 2x बरोबर 1, x बरोबर 1/2. हे एकच मूळ त्याचं येईल, म्हणजे दुसरं पण तेच येईल सेम. तेही सोडू आपण सेम इकडं. 2x वजा 1 बरोबर 0, 2x बरोबर 1, x बरोबर 1/2. दोन्ही मुळं त्याची काय आली 1/2 आलेली आहेत. त्यानंतर 6वं आहे बघा गणित, 6x वजा 2/x बरोबर 1. आता इथं आपण काय करूयात, या समीकरणातल्या सर्व पदांना x ने गुणूया. 6x गुणिले x वजा 2x गुणिले x बरोबर 1 गुणिले x. हा x आणि हा x जाईल, इथं येईल 6xचा वर्ग वजा 2 बरोबर x. याला आपण इकडं आणू, 6xचा वर्ग वजा x वजा 2 बरोबर 0. आता आपल्याला बघा ह्या वजा 2चा आणि ह्या 6चा गुणाकार करायचा आहे. 6 दुने 12, तर वजा 12चे असे फॅक्टर पाडायचे की मध्ये उत्तर किती आलं पाहिजे वजा 1 आलं पाहिजे. त्याची बेरीज काय असेल किंवा वजाबाकी असेल ती 1 आली पाहिजे. असे 2 फॅक्टर आहेत ते म्हणजे 4 आणि 3. मग आता हे वजा करूया, हे अधिक करूया. अधिक वजा अधिक गुणिले वजा वजा होतं आहे आणि इथंही त्या ह्याच्यामध्ये बसतं आहे. एक्सचा वर्ग 6x वर्ग वजा 4x अधिक 3x वजा 2 बरोबर 0. आता हा एक गट झाला, हा एक गट झाला. इथं बाहेर येईल कॉमन, बाहेर येईल इथं 2x, आतमध्ये राहील बेत्रिक 6x आणि वजा इथं 2. म्हणजे सोडवून बघूया आता. 3 दुने 6 x वर्ग आणि 2 दुने 4x. ठीक आहे. आणि इथं येईल अधिक 1 आतमध्ये येईल 3x वजा 2. ठीक. त्यानंतर 2x अधिक 1 हे जे कंसाच्या बाहेरची पदं एकत्र घेतली, 2 सेम कंस आले त्यातला एकच कंस घेतला. त्याच्यानंतर 2x अधिक 1 बरोबर 0 किंवा 3x वजा 2 बरोबर 0. 2x अधिक 1 बरोबर 0, 3x वजा 2 बरोबर 0. 2x बरोबर, आता हे अधिक 1 इकडे जाऊन होतील वजा 1. x बरोबर वजा 1/2
आणि 3x बरोबर हे 2 तिकडे जातील, x बरोबर 2/3 अशा 2 आपल्याला व्हॅल्यू मिळतात. आता आपण पुढचं एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल आहे 2m कंसात m वजा 24 बरोबर 50. आता पहिल्यांदा आपण सोडवून घेऊयात हा कंस. इथं येईल 2mचा वर्ग वजा 24 दुने 48 m बरोबर 50. आता हे 50 पण आपण इकडं आणूया. 2mचा वर्ग वजा 48 m वजा 50 बरोबर 0. आता 50 आणि ह्या 2चा आपल्याला काय करायचा, गुणाकार करायचा आहे. मग 50 दुने 100 वजा 100चे असे 2 फॅक्टर पाडायचे की किती येतील बघा. 50 गुणिले 2 येईल. ठीक आहे. मग यामध्ये आपल्याला काय करायचे, हे वजा घेऊया, हे अधिक घेऊया. अधिक गुणिले वजा वजा येते आणि इथं पण ते सॅटिस्फाय होते. बघा 2mचा वर्ग वजा 50m अधिक 2m वजा 50 बरोबर 0. हा एक गट, हा एक गट होईल. ह्यामध्ये कॉमन बाहेर येईल 2m कंसात राहील m वजा 25. इथं बाहेर येईल अधिक 2m वजा 25 बरोबर 2. सोडवून बघूयात. या 2m गुणिले mचा स्क्वेअर येतो आहे. इथंही 25 दुने 50 m येतं आहे. इथं 2 गुणिले m 2m अधिक गुणिले वजा वजा 25 दुने 50 येते. त्याच्यानंतर 2m अधिक 2 आणि m वजा 25. त्यानंतर 2m अधिक 2 बरोबर 0, m वजा 25 बरोबर 0. इथं येईल आता 2m बरोबर 2, m बरोबर 2/2, बे एके बे, म्हणजेच mची किंमत किती मिळाली आपल्याला, 1 मिळाली. आणि इथं m बरोबर 25 ही किंमत आपल्याला मिळाली. इथं फक्त छोटीशी एक मिस्टेक आहे. हे 2 जेव्हा इकडं जातील तेव्हा इथं वजा 2 होतील, म्हणजे आपली mची किंमत आली वजा 2 आणि ह्या दुसऱ्या mची आली 25. अशी 2 मूळ आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहेत. आता आणखीन एक आपण एक वेगळ्या प्रकारचं इथं गणित घेतलेलं आहे, तर ते सोडवून आपण बघूया. आता अशा वेळेस काय करायचं, जेव्हा मध्ये 2 पदांच्या मध्ये जर बरोबर चिन्ह येत असेल, म्हणजे अंश आणि छेद या स्वरूपात जर एक्झाम्पल असेल आणि जर मध्ये बरोबर चिन्ह येत असेल तर त्यांचा काय करायचा, तिरका गुणाकार करायचा. मग 1 गुणिले xचा वर्ग बरोबर 1 गुणिले x अधिक 2. इथं राहिले x वर्ग बरोबर x एके x अधिक 2. आता हे दोन्ही इकडे येतील. x वर्ग वजा x वजा 2 बरोबर 0. आता इथं बे के बे, म्हणजे आपल्याला वजा 2चे फॅक्टर पाडायचे. काय येतील तर वजा 2 अधिक 1, म्हणजे xचा वर्ग वजा 2x अधिक x वजा 2 बरोबर 0. त्यानंतर गट पाडले. इथं बाहेर येईल x, आत येईल x वजा 2. त्यानंतर इथं येईल 1, x वजा 2 बरोबर 0. गुणिले वजा वजा बे एके बे. ठीक आहे. 2 कंस समान आले, म्हणजे कंसातून बाहेर असलेल्या
ज्या किमती त्या आपण एका कंसामध्ये घेतल्या. x अधिक 1 आणि x वजा 2 बरोबर 0. x अधिक 1 बरोबर 0 किंवा x वजा 2 बरोबर 0. मग आता x बरोबर 1 आणि x बरोबर 2. इथं वजा 1 येईल आणि हे 2. अशी 2 मुळं आपली निघालेली आहेत. अशा पद्धतीनं आपण या वर्ग समीकरणे या पाठामध्ये दिलेल्या समीकरणाचे अवयव म्हणजे मुळं, त्याची मुळं काढायला शिकलेलो आहोत. तर मी असेच एक्झाम्पल तुम्हाला देत जाईन. आता 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे, ते तुम्ही सोडवा. पहिलं एक्झाम्पल आहे 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6 अधिक 2 बरोबर 0. त्याच्यानंतर 25m वर्ग बरोबर 9. तिसरं आहे 7m वर्ग बरोबर 21m. आणि चौथं आहे m वर्ग वजा 11 बरोबर 0. हे एक्झाम्पल तुम्हाला सरावासाठी देण्यात आलेले आहेत. त्याचा नक्की तुम्ही सराव करा.